बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करत आहे लेखिका शुभांगी भडभडे लिखित कादंबरी पिंपळ, प्रकरण 3. आता त्याच्या रूममधून बाहेर पडल्यावर माडीवर असलेल्या अनुपमाच्या रूममध्ये डोकावून पाहण्याची इच्छा झाली. तसं इथे आल्यावर त्याला खूप बोलायची इच्छा होती, पण नंतर त्याने मनाला समजावलं होतं. जबलपूरला तरी तो सारखा कुठे बोलत होता. निर्मला भेटायची ते संध्याकाळीच. राजाचं समोर दुकान होतं. वडिलांच्या आजारपणामुळे तो ते दुकान चालवायचा. बाबूजी विचारात नाही तर कामात व्यस्त असायचे. तेव्हा कुठे बोलत होतो आपण. आता आपण आपल्या कलेशी बोलायला हवं, त्याने मनाला समजावलं होतं. आता साहेबांकडे जाताना त्याच्या मनात अनेक विचार येत होते. साहेब कॅनव्हास समोरच्या स्टुलावर बसले होते. नुकतंच रंगवण्याचं काम त्यांनी थांबवलेलं दिसत होतं. कॅनव्हासवर पडदा होता. महेश, दिल्लीला शिल्प प्रदर्शन, चित्र प्रदर्शन आहे पुढच्या 2 महिन्यात. तू सध्या जी राजनर्तिकेची प्रतिमा तयार करतो आहेस ती पूर्ण कर आणि एका अत्यंत वृद्ध स्त्रीची प्रतिमा ह्या मार्बलमध्ये तयार कर. इतके दिवस मनात असूनही मी कधी कुठल्याही प्रदर्शनात भाग घेतला नव्हता. तू आल्याने मला हे सारं करावंसं वाटू लागलंय. पण साहेब, मला राजनर्तिकाच अजून जमली नाही. आजवर कृष्णाच्याच मूर्ती मी 1.5-2 फुटापर्यंत तयार केलेत. हे सारं मला इतक्यात जमणार नाही साहेब, खरंच जमणार नाही. आणि कोणी विषय दिला तरी मला कसं जमेल साहेब. महेश, राजनर्तिका तुला चित्रातून मिळाली. तू तिचा बारकाईने अभ्यास केलास. देह प्रदर्शनातून प्रत्येक अवयव तुझ्याशी बोलला. तिच्या भावभावना तू डोळ्यात वाचल्यास, नृत्य मुद्रेतून अनुभवल्यास. जमेल तुला. प्रयत्न कर. बरं, आणखी एका गोष्टीसाठी मी तुला बोलावलंय. मला तुला एक चित्र दाखवायचंय. महेशचं लक्ष ओल्या रंगाकडे आणि कॅनव्हासवरच्या पडद्याकडे गेलं. महेश नागपूरला आल्यापासून साहेब प्रत्येक चित्र काढण्यापूर्वी त्याला चित्रकल्पना सांगायचे, त्यावर चर्चा करायचे. चित्र अर्धवट काढलं की त्याला विचारायचे. त्यावर महेश म्हणायचाही, साहेब, मला चित्रातलं काही कळत नाही. मला मोठेपणा देता, पण मला खरंच काही येत नाही हो. अरे वेड्या, आपल्या चुका आपल्याला कळत नसतात, लोकांना त्या चटकन दिसतात. पुष्कळदा आपण एकाच अँगलने विचार करतो आणि तेच बरोबर वाटतं आपल्याला. आपण स्वतःबद्दल एक ग्रहच करून घेतो. साहेब, मला तर यातलं समजत नाही. मी आपलेपणाने विचारतोय तुला. विचारलं की बरं वाटतं. हजारांच्या स्तुतीपेक्षा एखादी टीका ही खूप शिकवून जाते. महेश नेहमी गोंधळून जायचा. त्यांच्या हातात रंगाची जादू होती. ते सारंच फार रेखीव करायचे. तरीही विचारायचे, महेश, बघ रे, चित्रातली ही साडी गडद वाटते का? वातावरणाचा इफेक्ट बरोबर येतोय काय? सूर्याच्या लांब सावल्या दिसत आहेत का? साहेब, डोळ्याला सारंच छान वाटतं. मला चुका कळतच नाहीयेत. अरे, चांगलं वाटणं आणि ती कृती मुळातून चांगली असणं यात फरक आहे. रंगाचा एक बारीकसा ठिपका सुद्धा अनेक अर्थ सांगू शकतो. रंगाचा कमी जास्त शिडकावा सुद्धा भावनांची चढ उतार दाखवू शकतात. एवढंच काय, रंगाची पुसटशी जाणीव मनाची चलबिचल दाखवतात. रंगाचं सामर्थ्य मनाच्या सामर्थ्याहून मोठं आहे. मन डोळ्यातून, कृतीतून आणि स्पर्शातून प्रगट होतं. पण रंगाच्या माध्यमाने अनेक कृती, अनेक भावना एकाच वेळी एका व्यक्तीच्या चित्रात दिसू शकतात.
असं काही साहेब बोलायला लागले की महेश ऐकतच राहायचा. साहेबांचा दांडगा अनुभव, तरीही विनम्रता, प्रेमळ स्वभाव आणि स्वतःला लावून घेतलेली कडक शिस्त यामुळे ते पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत बिझी असायचे. रंगरेखात सिनेमाची पोस्टर्स आणि अत्यंत रेखीव अशी चित्र काढली जायची. अश्लील पोस्टर्स त्यांना सहन व्हायची नाहीत, त्यामुळे ते स्वतः पोस्टर्सकडे लक्ष द्यायचे. महेशला रंगातलं तंत्र मंत्र कळायचं नाही, तेव्हा ते म्हणायचे, कलाकाराची दृष्टी असते, तू तर रंगाविना दगडात देव निर्माण करतोस, साऱ्या त्यात ओततोस, सजीव करतोस, मग रंगाच्या माध्यमातून होणारे आविष्कार माझ्यापेक्षा तुलाच अधिक कळणार. साहेब, शिल्प वेगळं आणि चित्र वेगळं. कुठल्याही कलेचा उद्देश असतो वास्तवता निर्माण करणं, सौंदर्य आणि चैतन्य त्या कलाकृतीला देणं. नुसतं स्वांत सुखाय काहीही नसतं, त्यात संप्रेक्षण असतंच. रसिक आणि कलाकार यातला सुसंवाद असतो. रसिकाला आवडणारी कृती सर्वश्रेष्ठ असते. महेशला सारं आठवत होतं, पण गेल्या कित्येक दिवसांपासून कॅनव्हासवरचा पडदा उघडावा, निदान विचारावं तरी असं कित्येकदा महेशच्या मनात आलं. साहेब मोकळे बोलत होते, तरीही काहीतरी लपवत होते आणि महेशचे शब्द लपले होते. त्याला उत्कंठा होती. अखेर साहेबच म्हणाले, ओळखता येईल असंच हे चित्र आहे, पण मला माहीत आहे अनुभूती विना ते तितकं वास्तव जमलं नसेल. असं म्हणत ते उठले. त्याने कॅनव्हासवरचा पडदा दूर केला आणि महेश दचकलाच. आवरणातल्या चित्रात उत्सुकता होती, अनिवार्य ओढ होती आणि आता कमालीचा विस्मय होता. मुक्त वाटणारी नर्मदा आणि स्वतःला बंधनाची ओढ असलेली निर्मला, निर्मलाच्या चेहऱ्यावरची प्रतीक्षा, आर्तता. साहेबांनी हे चित्र का निवडलं याचं महेशला कोडं होतं. लहानपणी निर्मलाला कोडी घालायची सवय होती. ती विचारायची, अत्तर अत्तर झाड त्याचं कत्तर कत्तर पान, हिंदू मुसलमान त्याची पगडी दानादान. एकाला एक सोयीस्कर जमवलेल्या त्या ओळी त्याचं उत्तर गुलाबाचं फूल होतं. महेशला सांगता यायचं नाही. नंतर विचारायची, सबके सर पर थाली फिरे, मोती उससे एक न गिरे. तो विचारात पडला की तिला खुदू खुदू हसू यायचं. तो परत येत नाही अशी मान डोलवायचा. ती चटकन म्हणायची, आकाश. इकडून गेली उगी मुगी, तिकडून आली गालफुगी. महेशला विचारांच्या 10 दिशा धुंडाळून ही उत्तर मिळायचं नाही. ती चिडायची, विचार कर म्हणायची. तोही मनाला येईल ते उत्तर द्यायचा. मोठ, ती ओरडायची. महेशला काहीही न आल्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर असायचा. आज तसंच न सोडवता येणारं कोडं साहेबांनी घातलं होतं. निर्मलाचं चित्र तिच्या आजच्या भावावस्थेसह साहेबांनी का सांगावं? अनुपमा ह्या चित्रात का आली नाही? आपण निर्मलाला विसरलोत हे दाखवायचंय की ही नर्मदा, ही निर्मला तुझी व्याकुलतेनं वाट पाहते हे दाखवायचंय? निर्मलाने घातलेल्या कोड्यातलं एकही कोडं कधी सुटलं नाही. लोक आपल्याला कोड्यात का अडकवतात कळत नाही. तो मौन झाला होता. महेश, प्रत्येक साधा प्रश्न कोडं नसतो. त्याचं उत्तर न सापडलं तर विचारण्यात गैर नसतं. कोडं हरण्यातही खूप आनंद असतो. दुसरा जिंकलाय त्याचा आनंद आपणही स्वीकारायचा असतो. सारच मनाला लावून घ्यायचं नसतं. सांग, सांग कसं वाटलं हे चित्र? साहेब, चित्र खरोखरीच चांगलं आहे. साहेब, चित्रात सारे भाव रंगामुळे उठून दिसतात. मलाही शिकायचे चित्र काढायला आणि रंगवायला. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. महेश, या चित्रातल्या उणीवा सांग.
खरं सांगतो साहेब, चित्र छानच जमलंय. इतकं सुंदर की नर्मदेचा खळखळ आवाज माझ्या कानात ऐकू येतोय. तशीच ऐकू येते निर्मलाची हाकही साहेब. नेमकं नेमकं हे चित्र कसं निघालं? सांगतो सांगतो पण अट एकच, हे चित्र अगदी परफेक्ट झालं का सांगायचं, कारण अनुभूतीशिवाय वास्तवता येणार नाही. कल्पनेनं परकाया प्रवेश करूनही हवे ते भाव प्रकट होऊ शकत नाहीत. आता निर्मलाच का किंवा नर्मदाच का ह्या प्रश्नाचं उत्तर, निर्मलासारखी निरागस, सात्विक आणि बुद्धिमान मुलगी माझ्या मनात एवढ्यासाठीही राहिली की अनुपमा मॅट्रिकला कशीबशी पास झाली आणि ती 85% मार्क मिळवून पास झाली. तिला शिक्षणाची संधी नाकारण्यात आली. इथे पैशाच्या बळावर तिला हवी ती संधी मिळवता येते. आली. निर्मला 4 भिंतीत राहील. अनुपमा मुक्त आहे. हवं ते करते. असंख्य वाटा तिच्या समोर आहेत. निर्मलेला एकच एक वाट माहीत आहे आणि ती म्हणजे नर्मदेची. निर्मलाला अनिवार्य प्रतीक्षा आहे तिच्या सहचाराची. क्षितिजा जवळून तो येईल. एका संध्याकाळी तिचा हात हातात घेऊन म्हणेल, मी तुझाच आहे, मी तुझाच आहे, केवळ तुझाच. याच शब्दाची त्याच्या येण्याची तिला प्रतीक्षा आहे. उलट अनुपमाला ही जाणच आली नाही. प्रेम कसं असावं याचाही तिला विचार नाही. लहान आहे साहेब ती. लहान वयात प्रेम हा शब्द कळत नसेल, त्याचा अर्थ स्पष्ट व्हायचा असला तरी आंतरिक ओढ तर असणारच आहे ना. अनुपमा तेवढीच आहे, पण तिला हे सारं खूप अगोदरपासूनच कळतंय. अनुपमाकडे पाहताना सलज्ज, सुंदर, निरागस, लोभसवानी निर्मला आठवली आणि निर्मला आठवली म्हणून नर्मदाही आठवली. महेश काही बोलला नाही. इथे कुणाचंच कुणाशी नातं नव्हतं. तिथे नात्यांचे अनेक पदर होते. नर्मदा महेशच्या जीवनाचा अविभाज्य भाग होती आणि निर्मला त्याचं सुंदर स्वप्न होतं, जे सत्यात येणारं होतं. महेश, दोनदा मी पाहिलं, निर्मला तुझ्या मागे पुढे होतीच. कारण साहेब, ती माझी बालमैत्रीण आहे. राजा, मी आणि ती त्या घाटावरच्या दुकानात आम्ही तिघच एकाच वयाचे होतो. महेश, हे निर्मलाचं चित्र आहे. तू मला हे चित्र नीट अभ्यासून सांग. यात काय उणीव आहे ते. आजच घाई नाही, पण प्रदर्शनात जी चित्र लावणार आहेत त्यात हे चित्र एक असेल. तू बस, मी जरा राऊंडला जाऊन येतोय. प्रसन्न मनाने साहेब बाहेर पडले. त्या प्रचंड हॉलमध्ये तो आणि कॅनव्हासवरची ती निर्मला होती. साहेबांनी ती जशीच्या तशी साकारली होती. महेशचे डोळे भरून आले. निर्मला आणि महेश यांच्या घरामध्ये कडुलिंबाचा वृक्ष कधीचा उभा होता. त्याच्या फांद्या निर्मलाच्या 2ऱ्या मजल्याच्या खिडकीत तर महेशच्या 3ऱ्या मजल्याच्या गच्चीवर होत्या. महेशच्या आजोबांच्या वेळेचं चुना मातीचं हे घर आता ठिकठिकाणी कोसळत आलं होतं. बाबूजींच्या संसारासारखं. जरा म्हणून डागडुजी केली की दुसरीकडे भगदाड पडायचं. मातीचा फरशी लावलेला जिना जागोजागी तुटला होता, तरी त्याच जिन्यावरून धावायची निर्मला. राजा आणि महेशची आई ओरडायची. कडुलिंबाच्या दाट फांद्यांतून राक्षस येईल म्हणायची, पण तिघांपैकी कुणालाही भीती वाटायची नाही. त्या पायऱ्यावरून ते दड दड धावत जायचे. महेशची आई हाका मारून ओरडून थकायची. एक दिवस महेशच्या आईला ताप आला होता. महेशला ती म्हणाली, महेश, दुकानात जाऊन तुझ्या बाबूजींना बोलावून आण, मला बरं वाटत नाहीये.
महेश हो म्हणाला आणि तिघं नेहमीप्रमाणे गच्चीवर खेळायला गेले. खूप वेळाने भूक लागली किंवा खेळ संपला म्हणून महेश खाली आला. खाली येताना त्याला एकदम आठवलं, आई आता रागावणार याची जाणीव झाल्याने ती दोघं मागच्या दाराने निघून गेली आणि महेश दबकत गेला. आईच्या जवळ झोपला. आई, बाबूजींना बोलू असं विचारत राहिला, पण आई बोलतच नाही. हे पाहिल्यावर तो आई 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 करत रडायला लागला. किती वेळ रडण्यात गेला कुणास ठाऊक. तो थकून तिथेच झोपला. दुपारी जेवायला बाबूजी आले तेव्हा त्याने झोपलेल्या महेशला खांद्यावर उचलून दुसरीकडे ठेवलं आणि ते जोरात ओरडले, नंदिनी. बाबूजींची नंदिनी आणि महेशची आई केव्हा महाप्रवासाला मुकाटपणे निघून गेले कळलंच नव्हतं. 5-6 वर्षांचा महेश एकदम सारं काही हरवल्यासारखा उदास आणि एकटा झाला. तो बोलत नव्हता. निर्मला यायची, राजा यायचा, पण तो जागेवरून हलायचा नाही. एकदा राजाची आई बाबूजींना म्हणाली, महेश सुकत चाललाय. त्याच्या बाल मनात काय येतं कोणास ठाऊक, पण त्याला अपराधी वाटत असावं किंवा आई विना त्याला जगणं कठीण जात असावं. राजाची आई नागपूरची, मॅट्रिक झालेली, नाही म्हटलं तर इतरांपेक्षा समज उमज जास्त. बाबूजीही तिला मानायचे. यावेळी ते म्हणाले, आरती, तूच विचार ना महेशला, समजाव त्याला. मी खूप समजवण्याचा प्रयत्न करते, पण मला वाटतं त्याला आईच हवी आहे. तुम्ही दुसरं लग्न करा बाबूजी. नको नको, असला विचार नको. एखाद्या वेळी उगाच तिचं आणि महेशचं पटलं नाही तर मग, आणि होईल हळूहळू महेश ठीक. नाही व्हायचा, आईमुळेच तो ठीक होईल बघा. आणि तसंही बाबूजी, एवढं आयुष्य एकटं जगणार आहात का? आता जगावंच लागेल. नंदिनी सारखी समंजस, शांत, परिस्थितीशी जुळवून घेणारी स्त्री पुन्हा मिळणं कठीणच. शिवाय एखादी स्त्री आयुष्यात आल्यावर पुन्हा दुसऱ्या स्त्रीला स्थान देणं किती कठीण आहे. हे काही खरं नसतं बाबूजी. माणूस विसरतो कारण त्याची रोजची गरज महत्वाची असते. एकटं राहणं कठीण असतं. त्यातून महेश आता कुठे बाहेर पडणार आहे. त्यालाही आई हवीच आहे. आरती बाबूंजींपेक्षा लहान, परंतु तिचे विचार ऐकताना तेही विचार करत होते. अखेर सर्वांच्या इच्छेने त्यांनी महेशला जवळ घेऊन विचारलं, महेश, ती आई देवाघरी गेली. देवाघराकडून कुणी कधी परत येत नाही. आपण नवीन आई आणायची का? महेशने चमकून पाहिलं. नव्या आईची कल्पना त्याच्यासाठी नवी होती. त्याच्या बाल मनाला एवढंच आकलन झालं की जुनी आई आता येणार नाही, पण नवी आई येईल. तो आईचा मृत्यू झाल्यावर प्रथमच हसला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.